मी डॉक्टर सोमनाथ पाटील साहने, सृष्टीनाथ स्पाईंग केअर सेंटर, छत्रपती संभाजीनगर। आज या गुरुवाराबद्दल काय बोलायचं, जे आपल्याला सर्वगुण संपत्ती आपल्याला आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो की आपलं जीवन आणि लाईफ आणि विजन या गोष्टीकडे आपण जर बघितलं, मी खोटं बोलत जे आहे ते खरं सांगतो, कारण की मी जे माझ्या जीवनामध्ये आलेले अनुभव आहेत, कारण की असे अनुभव आलेले आहेत की मी सांगू शकत नाही, शब्दात वर्णन न होणारे अनुभव आहे। कारण की काय असतं ना, खरं सांगायचं म्हणजे की मी बरेच बाबा सगळे संत मंत पाहिले, पण गुरुजीचा एक नक्की मात्र हे स्पर्श अनुभवला की गुरुजीला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, तुमचा पैसा तुमच्या सगळ्या काही पाहिजे नाही, फक्त तुमचं प्रेम जर असलं तर नक्कीच गुरुचा आशीर्वाद मिळतो। आणि हा गुरुवारांना दिलेला आशीर्वाद नक्कीच मला मंत्रालयापर्यंत घेऊन गेला। हा मी खरोखर मनस्वी आनंदी आहे, मला यासाठी सांगतो की मला खरोखर मनस्वी आनंद आहे। मी बरंच म्हणजे आज माझं मंत्रालयासुद्धा मी माझं काही गोष्टी प्रमोशन झालं ते फक्त गुरुवारामुळं। मी हॉस्पिटल सांभाळून या दोन्ही गोष्टी करतोय फक्त ते आणि गुरुजीमुळे। खरं सांगायचं म्हणजे गुरुजीबद्दल प्रत्येकाला वाटतं की मोठे माणसं असतात, मोठे गुरुजी लोकांना भेटतात, तसं काही नाही। मी एक सामान्य माणूस आहे, फक्त तुमचं मनाचा प्रेम जर असलं तर नक्कीच भेटतो। कारण की देव त्याला दिसतो त्याचा भाव तसा असतो, देव त्याला तसा दिसतो की त्याचा भाव तसा असतो। तुमचा अंतकरणातला भाव हृदयस्पर्शी जर प्रेमाने जोडला गेला तर नक्कीच गुरुजीचा आशीर्वाद मिळतो। पण तुम्ही किती अंतकरणातून जर 100% द्यायचं असेल तर 100% द्या। मी पूर्ण 100% दिला। आणि गुरुवारे तुम्हाला सांगायचं म्हणजे की चमत्कार अनुभव आहे, सांगू शकत नाही। मागे तो भीक ना मिले, बिना मागे मोती मिले, ह्या उक्तीप्रमाणे खरंच आपण मागून जे गोष्ट मिळत नाही ते बिना मागे मिळेल। म्हणजे आज आचार्य सुनील कुमारजी गुरुजी यांच्या पावनपंशाने या ठिकाणी पवित्र झालेल्या भूमीत आपण सर्वच जण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहते, म्हणजे आज गुरुपौर्णिमेनिमित्त 2 दिवस लेट झाले, पण मला वाटतं थेट आहे, कोणत्याही गोष्टीला थोडासा वेळ लागतो पण ते चांगल्या गोष्टी करतात। प्रत्येकाला सांगायचं म्हणजे एक डॉक्टर प्रोफेशन आहे, ते जीवन नाही आहे, ते प्रोफेशन आहे। प्रोफेशनमध्ये जीवन जगत असताना आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून ते कार्य केलं पाहिजे। त्याला सगळ्यात मोठी जी शक्ती लागते ते म्हणजे अध्यात्म, आणि ते अध्यात्म गुरुजींकडे मिळालं। गुरुजींचं एकच म्हणणं आहे, मला काही नको, फक्त तुमचं 100% प्रेम आणि हे जर दिलं तर नक्की त्या गोष्टीतून प्राप्त होत्या। मी या ठिकाणी हेच सांगू शकतो की कुठली गोष्ट पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी 100% जर दिलं ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते। आणि 100% तुम्ही काही देऊ नका, फक्त तुमचं प्रेम या ठिकाणी द्या, नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की गुरुवारे यांच्या या शब्दामध्ये आचार्य नावच एक आचार्य आहे, त्यांच्या नावात सुनील म्हणजे सर्व काही संपन्न गोष्टी असलेल्या या गोष्टीतून आहेत। आज सांगायचं म्हणजे की बऱ्याच लोकांचं इच्छा असते, बऱ्याच भक्तगणांची इच्छा असते की तुला ते मिळतं, मला ते का मिळत नाही। कारण की चांगल्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो। नक्कीच त्या वेळ वाटेवरती जात असताना हळूहळू रूपांतर होतं, आणि या रूपांतराचा एक दिवस असा येतो की तुमचाही त्या ठिकाणी नंबर लागतो, पण आपण तो पेशन्स ठेवत नसल्यामुळं तो प्रॉब्लेम आपल्याला होतो। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपणही एक आशीर्वाद गुरुयांचे घेत राहा आणि आपली एक श्रद्धा ही आतुरात ठेवत राहा। मी याच ठिकाणी हे सांगू शकतो, गुरुजी या ठिकाणी सांगू शकतो की आपल्याला जीवनात जे जे पाहिजे ते मिळवायचं असेल तर 100% आपल्याला द्यावं लागेल। 100% या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला तुम्ही प्रयास केला तर तुम्हाला ती गोष्ट मिळते। पहिली गोष्ट ती संकल्पना आपल्या मनामध्ये पाहिजे, संकल्पना असल्या त्यात आपण किती 100% आपण देऊ शकतो आणि त्यात ॲक्शन काय घेऊ शकतो आणि ते येणारे परिणाम काय असतात हे आपण सांगू शकतो। आज प्रत्येकाला वाटतं की प्रत्येकाला फक्त जीवन नकोसं झालं आहे, हवासा झालेला मोह म्हणजे संपत्ती पैसा म्हणजे हे जीवन नाही आहे, हे पहिली गोष्ट डोक्यातून काढा। जीवन जगत असताना सगळ्या प्रायोरिटी आपल्याला चालायचं असेल तर गुरुवारांचे आशीर्वाद आणि आपले प्रयत्न 100% केले तर आपल्याला 100% यश मिळतं। सांगायचा एक आनंद होतो की प्रत्येक यश हे प्रत्येक वेगवेगळ्या डेफिनेशन्स पण मिळालेलं आहे। प्रत्येकाला शॉर्ट फॉर्ममध्ये मिळतं आहे, कोणाला लॉंग फॉर्ममध्ये मिळतं, पण यश अशी गोष्ट आहे की एकदा मिळाली, एकदा ती नशा आहे। नशा ही यश या मिळाली की त्याला अध्यात्माची साथ लागते, आणि अध्यात्माची साथ असली तर नक्की 100% ती गोष्ट मिळू शकतो। गुरुजी एक सगळ्यांसाठी सांगू शकतो की फूल होऊन असणं आम्ही जाणतो, हसून दुःख निवारण करणं सुद्धा आम्ही जाणतो। काही मिळाल्यानंतरच काही लोक आनंदी राहतात, मात्र जवळ काही नसताना आनंदी जीवन कसं जगायचं आपण दाखवून दिलं। यासाठी जोरदार टाळ्या एकदा गुरुजींसाठी जोरदार। खरोखरच आपण खरंच एक महान मी सांगेल की आज कलियुगातले आपण या एक रिअल रूपी आत्मरिक आपण खरोखर एक देव रूपे अवतार आहे, आणि आमचं भाग्य आहे की आपण आम्हाला एवढा वेळ या ठिकाणी दिलात आणि या कार्यक्रमाचं योगदान आम्हाला माझ्यासाठी शेअर करण्यासाठी मिळालं। खरोखर
गुरुवारे आपले जेवढे उपकार या जीवनात तर नाही फेडता, जर काही फेडण्याचं आलं तर नक्कीच मी आपल्याला एक प्रेम म्हणून आशीर्वाद आपल्या सदैव सोबत राहील हे सांगू शकतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रणाम गुरुजी.